आहे. चला बॅट्समन एंटर करायचे. कळंपाडा क्रिकेट संघ अधिकचा उशीर नकोय, कारण की पहा जर आधीच आपण लेट आहोत, त्या कारणाने थोडंसं सहकार्य करा. तुमच्यापर्यंत या सूचना पोहोचवल्या जात आहेत. अगदी पाहाल जरा पहिला सामना आपण एन्जॉय करत होता, अगदी त्या सामन्यामध्ये देखील अधिकचा उशीर नक्कीच झाला होता. त्या अनुषंगाने थोडंसं सहकार्य करा. तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जात आहेत. साई 11 शेळंजवाडी व आई गावदेवी पिंपळवाडी आयोजित कृष्णा स्मृती चषक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेची 5वी रजनी सध्या तरी आपण एन्जॉय करत आहात. दुसरा सामना तुम्हाला सर्वांच्याच भेटी झालाय. लवाडी क्रिकेट संघ त्याच्या विरोधात फाईट करत असताना कळंपाडा क्रिकेट संघ, दोन्ही मातब्बर संघ सध्या तरी पाहायला मिळत आहेत. दोन टीमच्या दरम्यान ही लढत सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल, परंतु सपोर्टरचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पवन आणि दौलत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सपोर्टरचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल झालेत, परंतु यस 5 षटकांचा सामना. 5 षटकामध्ये अधिकच्या धावा जरूर इथे बनवाव्या लागतील, कारण की मागचा सामना आपण त्या सामन्यामध्ये पाहायला तर पॅनलाइज केला गेला होता. दोन्ही टीमला 5-5 बॉलची पॅनलाइज केला गेला होता, परंतु या सामन्यामध्ये 5 षटक जे आपल्याला पाहायला मिळतील. राहुल आलाय मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर क्रमांक 1 मध्ये राहुल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्ट्रायकर एंडवरती बॅटर पवन पाहायला मिळत आहेत. त्यानंतर नॉन स्ट्राईक एंडवरती खेळत असताना दौलत मैदानाच्या आतमध्ये टॉप ऑर्डरचे फलंदाज दाखल झालेत. पहिल्याच बॉलवरती स्ट्रायकर एंडवरती पवन, गोलंदाज राहुल पाहायला मिळतात, परंतु आउटसाइड द लेग स्टंप. अगदी पाहायला तर व्हाईट चेंडू घोषित केला गेला पंचांच्या माध्यमातून. अगदी पाहायला तर पहिल्याच बॉलवरती इथे आव्हानदार धाव जी खर्च केली जाते. पहिलाच बॉल होता असं वाटत होतं की मैदानाच्या आतमध्ये राहुल नक्कीच दाखल झालाय. ओव्हर क्रमांक 1 मध्ये पहिल्याच बॉलवरती अतिरिक्त धाव जी खर्च केली जाते. हो, पुन्हा एकदा समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू होता, परंतु आता तसं काही घडणार नाही. स्टंपवर बघता बघता विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन बॉल एंटर झालाय, त्या कारणाने डॉट बॉलची सांगता केली जाते. पहिलाच बॉल व्हाईट आला होता. आता नंतर या बॉलवरती पुन्हा एकदा तोच टप्पा 30 लेंथ ठेवली गेली आणि बघता बघता पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता केली जाते राहुलच्या मार्फत. ओ, समोर ठेवण्याचा प्रयत्न पायामध्ये ठेवला गेलाय, परंतु लॉफ्ट केला गेला. शतक धावतायत त्या बॉलवरती तशा धावा देखील घेतल्या जात आहेत. थोडंसं फंबल सध्या तरी पाहायला मिळत आहेत. लवाडी क्रिकेट संघ सध्या तरी फर्स्ट इनिंगमध्ये फिल्डिंग करती आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु हवा तसा एफर्ट त्याच्या माध्यमातून पाहायला भेटत नाही आहे. 2 धावा सहजरित्याने कंप्लीट होत आहेत, हरकत नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये 2-2 धावा जरी तुम्ही प्रत्येक बॉल मागे बनवत असाल तर स्कोरबोर्डला हव्या तशा धावा देखील पाहायला मिळतील. यात मात्र तरी काही शंका नाही, कारण की पहिल्या षटकामध्ये धावा येणं अत्यंत गरजेचं राहील. समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा कव्हरचा फटका जरूर सजवलं होतं, परंतु चेलची संधी देखील उपलब्ध झाली होती. तसं न घडता या बॉलवरती हेच अगदी पाहायला जरा थोडासा इथे अडथळा झाला, त्या कारणाने चला अगदी पाहायला तर अनफिल्ड आहे, कारण की त्या कारणाने थोडासा इथे अडथळा झालाय. तुमच्यापर्यंत सूचना पोहोचल्या जात आहेत. सुजल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. टॉप ऑर्डरचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते, परंतु इथे पवनची विकेट गेली आहे.
अगदी पाहागद्र दौलत मैदानाच्या आतमध्ये अजूनही एंटर होत असताना जो पाहायला मिळत होता टॉप ऑर्डरचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता. तदनंतर सुजल आलाय मैदानाच्या आतमध्ये. सुजल दाखल झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुजल दाखल झालाय. मोठा फटका जरूर सजवला आहे. चेलची संधी देखील उपलब्ध झाली होती परंतु थोडेसे दूर राहिले आणि बघता बघता त्या बॉलवरती धावा जरूर घेतल्या जात आहेत. सिंगल धाव इथे सहजरित्या कंप्लीट होतीये. यस अगदी पाहा जरा पुढचा सामना आपण पाहणार आहोत. चिखलोली ठाकरपाडा आणि शहापूर मानगाव दोन्ही टीमच्या माध्यमातून ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन फर्स्ट इनिंगचा खेळ समाप्त झाल्यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन इथे दाखल करायचे. तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जातात कारण की अधिकचा उशीर नकोय त्या कारणाने इथे उपस्थित करा. फर्स्ट इनिंगचा खेळ समाप्त झाल्या इथे दोन्ही टीमचे कॅप्टन यायचे प्राचीन करण्यासाठी. शहापूर मानगाव बनाम सामना आपल्याला पाहायला मिळेल. चिखलोली ठाकरपाडा दोन टीमच्या माध्यमातून हा देखील मोठा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम माताबर टीम खेळत असताना पाहायला भेटतील परंतु चालू असलेला सामना मैदानाच्या आतमध्ये जाऊया. राहुल मैदानाच्या आतमध्ये जरूर चांगली कामगिरी करतोय. हरकत नाही. अधिकच्या धावा खर्च केले जात नाहीयेत. यस अगदी पहा चालू असलेला सामना रामदास बांगारेसाठी या सुवर्ण संधी आली. रवीजी भोईर सरांकडनं तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जात आहेत की विकेट घेतली गेली तर यस कॅच घेतली गेली तर 200 रुपये कॅश प्राइज दिले जाईल विकीजी भोईर साहेबांच्या माध्यमातून. यस अगदी पहा P1चा पहिले षटक समाप्त झाल्या 5 धावा स्कोर बोर्डवरती एक विकेट देखील गमावली गेली. ओ समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू होता. बॅकआउटला गेले होते. मोठा पटका जरूर सजवत होता. डायरेक्ट हिट. यस डायरेक्ट हिट झाला गेला आणि बघता बघता घडतंय काय त्या बॉलवरती देखील विकेट मिळतीय. गोलंदाजी करत असताना चांगल्या प्रकारची कामगिरी केली जाते. समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होता. अगदी पहा त्या बॉलवरती देखील रनआउटची विकेट जी ती मिळवली गेली. गोलंदाजी ट्रॅकवरती ओव्हर क्रमांक 2 मध्ये दीपक दाखल झाला होता. या टीमचा तारणार तारा सितारा ज्याला संबोधलं जातं तोच दीपक मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतोय. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे. ही काही धाव खर्च केली जात नाही आहे. 5 वरती 2 विकेट गमावले गेलेत. बॅटिंग करत असताना कळंपाडा टीमला आपण पाहताय अधिकचे धावा खर्च केले जात नाही आहेत. गोलंदाजी करत असताना जय मल्हार लबाडी क्रिकेट टीमच्या माध्यमातून हवा तसा परफॉर्मन्स या मॅच मध्ये दिला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दीपक आलाय. हो पुन्हा एकदा समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू होता परंतु लाईन चेक केली जाईल का. यस लाईन चेक केली जाते आउटसाइड द ऑफ स्टंप. अगदी पहा वाईट चेंडू जो घोषित केला गेला मैदानाच्या आतमध्ये विष्णू सरांच्या मार्फत. आणि बघता बघता या बॉलवरती एक आमांतर धाव जी खर्च केली जाते गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दीपकच्या माध्यमातून. ओ समोर ठेवण्याचा प्रयत्न जेलची संधी उपलब्ध झाली आहे परंतु घडतंय काय. बघता बघता जेल देखील जमिनीला दान होतोय आणि त्या बॉलवरती धाबा देखील कन्वर्ट केल्या जात आहेत. यस 2 धाबा सहजरित्याने कंप्लीट होत आहेत. साधा सोपा जेल होता परंतु कॅरी करता आला नाहीये. चांगल्या प्रकारची जरूर जेल टिपायची होती परंतु तसं न घडता त्या बॉलवरती 2 धाबा ज्या सहजरित्याने कंप्लीट होत आहेत. जरूर या बॉलवरती चुका पाहायला भेटत आहेत.
सुजल मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडवरती पाहायला भेटतो. बॅकफुटला गेले होते, मोठा फटका जरूर सजवायचा होता, परंतु तसं काही घडणार नाहीये त्या बॉलवरती. बघता बघता स्वतः गोलंदाज बॉलर थ्रो मध्ये गेला होता आणि त्या बॉलवरती एकही धाव जी खर्च केली जात नाही. हवा तसा परफॉर्मन्स दिला जातोय. मग मागचा बॉलचा जर का विचार केला तर जी संधी जरूर उपलब्ध झाली होती, परंतु तसं काही घडलं नाही. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात होते, परंतु बघता बघता त्या बॉलवरती 2 धावा ज्या झेलच्या स्वरूपात कन्वर्ट होत आहेत आणि या बॉलवरती एकही धाव खर्च केली. 8 धावा स्कोरबोर्डवरती. ओसा मोठवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चाबूक शॉट मारला गेलाय. पॉईंटच्या डोक्यापर्यंत स्लाइस करायचा होता. एक धाव कंप्लीट होती. दुसरी धावाचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2 धावा सहजरित्याने कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग विथ द विकेट. दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून जिथे पाहायला भेटतंय चांगल्या प्रकारचा कॉलिंग दोन्ही फलंदाजाच्या मार्फत तो दिला जातोय. क्रिकेटमध्ये पाहायला तर कॉलिंग फार महत्त्वाचं असते आणि तेच सध्या तरी कलमपाडा टीमच्या माध्यमातून दिला जात आहे. आणि बघता बघता स्कोरबोर्डला 10 धावा अंकित होत आहेत. 2 विकेट गमावले गेले आहेत, ते देखील मोस्ट विकेट मिळवले गेले. स्विच हिटचा पटका सजवला आहे. बराच वेळ थांबला होता, परंतु घडतंय काय, सीधी उंगली से काम नाही बनता, तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. आणि जरूर स्विच हिटचा पटका बॉल देखील बाउंड्रीच्या बॅक टू बॅक दुसरा चौकार. चौकार जो आलाय, बॅक टू बॅक 2 चौकार ते लगावले गेलेत. बॅटिंग करत असताना सुजलच्या मार्फत 7 बॉल फेस केले गेलेत. 13 धावेवरती खेळतोय. मैदानाच्या आतमध्ये 2 षटक समाप्त झालेत. 18 धावा धाव फलकावरती पाहायला भेटत आहेत. 18 धावा अंकित होत आहेत. P1च्या पहिल्या षटकामध्ये जरूर धावा आल्या नव्हत्या, परंतु त्यानंतर बॉलवरती बघता बघता या षटकामध्ये शेवटचे 2 चेंडू शिल्लक होते. असं वाटत होतं की गोलंदाजी ट्रॅकवरती दीपक आलाय, तेज तरार गोलंदाज आला होता. त्याच्या माध्यमातून असं वाटत होतं की अधिक धावा दिल्या जाणार नाही आहेत, परंतु तसं न घडता बॅक टू बॅक 2 स्विचचे पटके सजवले गेले बॅटर सुजलच्या मार्फत. आणि बघता बघता पॉइंटरच्या पलीकडे देखील निघून गेले आणि चांगल्या प्रकारची धावसंख्या देखील पाहायला मिळते. फर्स्ट इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथे जमलेल्या क्रिकेट रसिकांचं, प्रेक्षक मायबाबांचं करूया स्पर्धेच्या वतीने सहर्षमनपूर्वक सस्नेह असं स्वागत. 18 धावा स्कोरबोर्डवरती अंकित होत आहेत. 2 विकेट गमावले गेलेत, हरकत नाही आहे. मागच्या षटकामध्ये हव्या तशा धावा आल्यात. ओव्हर क्रमांक 3 मध्ये केशव आलाय. क्रॉस अँगलने गोलंदाजी केली जाते. क्रॉस अँगलने गोलंदाजी इथे केली जाते. गोलंदाज केशवच्या मार्फत पहिलाच बॉल होता, परंतु लाईन चेक केली जाते. आउटसाइड द लेग स्टंप. अगदी पाहा यस वाईट साठी DRS ची मागणी जी इथे घेतली गेली आहे. यस अगदी पहा वाईट चेंडू आहे. अगदी पहा जरूर थोडासा चेंडू राहिला होता, अन्यथा चांगल्या प्रकारचा चेंडू पाहायला भेटला असता, परंतु तसं काही घडत नाही आहे. लेग स्टंपच्या बाहेरून चेंडू पाहायला मिळाला आणि बघता बघता इथे व्हाईट बॉल जो आलाय, व्हाईट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज केशव आलाय. चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल, कारण की मागच्या षटकामध्ये दीपकवरती हल्ले चढवले गेले होते. समोर ठेवण्याचा प्रयत्न मी मगाशी उल्लेख केला होता. चांगल्या प्रकारचा गोलंदाज या टीम मधला पाहायला भेटतोय. जय मल्हार लबाळे क्रिकेट संघाचा विचार केला तर हा गोलंदाज सातत्याने मोठ्या मोठ्या फलंदाजाला बेड्या टोकून ठेवण्याचं काम प्रत्येक स्पर्धेमध्ये करतोय आणि स्पर्धा सध्या तरी खेळण्यासाठी सज्ज झाला. आणि त्याच्या माध्यमातून पहिलाच बॉल व्हाईट फेकला गेला होता, त्यानंतर डॉट बॉल आलाय. मॅच चांगली आहे. मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय तर मागच्या षटकामध्ये जरूर धावा येत होत्या, परंतु त्यानंतर घडतंय काय,
क्रॉस अँगलने गोलंदाजी केली जाते. गोलंदाजी ट्राय करते गोलंदाज केशवच्या मार्फत. पुन्हा एकदा डॉट बॉल. अगदी पहा गेद्रा रनरअप पहा त्याच्या माध्यमातून कशा प्रकारे घेतला जातोय. क्रॉस अँगल मैदानाच्या आतमध्ये रनरअप तो घेतला जातोय आणि त्या कारणाने बघता बघता बॉल स्विंग अँड मिस जे पाहायला मिळत आहेत. आणि पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज केशवच्या मार्फत चांगली कामगिरी केली जाते. पहिलाच बॉल अवांतर धाव जरूर आली होती. तदनंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत. घडतंय काय पुन्हा एकदा समोर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज केशवच्या मार्फत केला जातोय. आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. मी मागाशी उल्लेख केला होता मोठ्या मोठ्या फलंदाजाला त्याच्या माध्यमातून वेड्या टोकून ठेवण्याचं काम केले जाते आणि या स्पर्धेमध्ये देखील तेच घडतंय. बॅटर रवी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडवरती खेळतोय आणि त्याला देखील बेड्या टोकून ठेवण्याचं काम केले जाते पुन्हा एकदा. परंतु लाईन चेक केली जाते. यस लाईन चेक केली जाते. यस तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवली जाते. एकच रिव्ह्यू त्या कारणाने यस अगदी पागद्रा जय मल्हार लबाडी क्रिकेट टीमने रिव्ह्यू गमावला गेलाय. तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जातात. एकच रिव्ह्यू जो तुमच्यापर्यंत या स्पर्धेच्या माध्यमातून पोहोचवला जातोय. त्या अनुषंगाने तुम्हाला रिव्ह्यू हव्या त्या वेळेवरती घ्यावा लागेल. परंतु तुम्ही घेतला होता आणि त्या कारणाने तुम्हाला पुन्हा एकदा रिव्ह्यू दिला जाणार नाहीये. पुन्हा एकदा समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू होता. यस पुन्हा एकदा ते घडतंय काय तर जरूर अवांतर धाबा खर्च केले जात होत्या परंतु कमबॅकिंग गोलंदाजी नक्कीच पाहायला भेटते. कारण की मागच्या षटकामध्ये धाबा आल्या होत्या त्या अनुषंगाने अशी गोलंदाजी होणं तर अत्यंत गरजेचं आहे आणि नक्कीच गोलंदाजी होतीये. पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. मैदानाच्या आतमध्ये जर का या 2 बॉलवरती मोठे फटके आले तर धावसंख्या उभारू शकते परंतु घडतंय काय. वाह वाह अफलातून कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. गोलंदाजी ट्रॅकवरती केशवच्या माध्यमातून काय गोलंदाजी केली जाते. यस अगदी पाहाल तर या बॉलवरती जरूर विकेट आली. येस अगदी पहा तर लवाळे टीमसाठी देखील सुवर्ण संधी येते विकेट हॅट्रिकसाठी. 500 रुपये कॅश प्राइज दिले जाईल. यस संतोष बांगारे, मोहन मोहिते आणि समीर विशे या तिघांकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल. लवाळे टीमसाठी सुवर्ण संधी आली आहे हॅट्रिक विकेटसाठी. अगदी पहा तर आजच्या लॉट्समध्ये एक चांगला खेळ जो पाहायला भेटतोय. स्कोरबोर्डवरती 20 धावा ज्या अंकित होत आहेत. 20 धावा जरूर अंकित होत्या. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज हेच अगदी पहा तर गौतमसाठी सुवर्ण संधी आली आहे विकेट हॅट्रिकसाठी. जर का विकेट हॅट्रिक कंप्लीट केली गेली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल. आणि आज ती क्षमता जरूर गौतममध्ये देखील आहे कारण की तो देखील एक चांगल्या प्रकारचा गोलंदाज नक्कीच पाहायला मिळतोय. त्याच्यामध्ये देखील खूप साऱ्या क्षमता मैदानाच्या आतमध्ये आहेत. पासनीमध्ये गोलंदाजी करतायत जय मल्हार लबाडी क्रिकेट टीम आणि चांगली कामगिरी केली जाते. हवा तसा परफॉर्मन्स या मॅचमध्ये दिला जातोय. 20 धावा स्कोरबोर्डवरती लगावले गेले आहेत. 3 विकेट गमावले गेले आहेत. कळंपाडा टीम बॅटिंग करते. हे सगळी पहा तर कॅश प्राइज देखील जमा झालाय. त्या अनुषंगाने इथे गोलंदाजी करावी लागेल.
ओ पहिल्याच बॉलवरती विकेटची संधी उपलब्ध झाली आहे. झेलची संधी उपलब्ध झाली होती परंतु घडतंय काय तर झेल संपादित होत नाही आहे. जरूर विकेट हॅट्रिक मिळाला असती परंतु पहिल्याच बॉलवरती जर का सुरुवात तशी केली गेली असती तर नक्कीच या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली असती परंतु हरकत नाही आहे. पहिल्याच बॉलवरती विकेटची संधी उपलब्ध झाली होती. विकेट किपर थोडेसे बीट होत असताना पाहायला मिळाले. त्या अनुषंगाने झेल जमिनीला दान झाला आणि बघता बघता त्या बॉलवरती एक सिंगल दाब जी सहजरित्याने कंप्लीट होती. गौतमाला मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी केली जाते. चौथं षटक मार्ग असताना इथे चांगली कामगिरी केली जाते. पाशिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कळंपाडा क्रिकेट संघ आबाताचा परफॉर्मन्स पाहायला भेटत नाही. हे सगळी पाहायला तर पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा पाहायला मिळतो. जय मल्हार लवाळी टीमला पुन्हा एकदा सुवर्ण संधी आली बॅटिंग करत. षटकार हॅट्रिक जर का त्यांच्या माध्यमातून केली गेली तर पुन्हा एकदा 500 रुपयाचा कॅश प्राइज तर इथे जमाच आहे. त्या अनुषंगाने इथे तुमच्यापर्यंत सूचना पुन्हा एकदा पोहोचवल्या जात आहेत. विकेट हॅट्रिकसाठी देखील 500 रुपये कॅश प्राइज. त्यानंतर फलंदाजी करत असताना देखील षटकार हॅट्रिकसाठी देखील 500 रुपये कॅश प्राइज. चला स्पीडअप ठेवा. तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जात आहेत. कळंपाडा क्रिकेट संघ अधिकचा उशीर नकोय त्या अनुषंगाने सहकार्य करा प्लीज. कारण की आज पाहायला जरा खूप लेट आहोत आपण या स्पर्धेमध्ये. त्या अनुषंगाने थोडंसं सहकार्य करा. वारंवार तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जात आहेत. कारण की मागचा सामना तर आपण पाहिलाच होता. दोन्ही संघांना पॅनलाइज केला गेला होता. 5-5 बॉलची पॅनल्टी त्याला समोर जावं लागलं होतं. त्या अनुषंगाने थोडंसं सहकार्य करा. आणि तशा प्रकारची कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये धाबा देखील होणं गरजेचं आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये कळंपाडा क्रिकेट संघ हव्या तशा धाबा दिल्या जात नाही आहे. गोलंदाजी करत असताना गौतम आला मैदानाच्या आतमध्ये परंतु या बॉलवरती देखील विकेटची संधी उपलब्ध झाली होती परंतु तसं काही घडणार नाही आहे. स्वतः गोलंदाज पॉलो थ्रोमध्ये आला होता परंतु विकेट कुठल्या प्रकारची घेतली जाणार नाही आहे. हरकत नाही आहे. या षटकामध्ये देखील जरूर अबंध धाबा खर्च केले जात होते. त्यानंतर या बॉलवरती फक्त आणि फक्त एक सिंगल खर्च केली जाते. स्ट्रायकर एंडवरती पुन्हा एकदा बॅटर सुजल आलाय मैदानाच्या आतमध्ये. 8 बॉल पेस केले गेलेत. 14 धाब्यावरती खेळतोय. चांगली बॅटिंग त्याच्या बॅटमधून आली आहे. स्विचचा फटका सजवला होता बॅटर सुजलच्या माध्यमातून परंतु डॉट बॉल आलाय. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची संख्या केली जाते. अगदी सामना चांगला आहे. चांगला आहे मैदानाच्या आतमध्ये. हेल्थ चेक यासाठी पाहा तर या बॉलवरती देखील एक सिंगल धाब आली आहे. लेग बाईकच्या स्वरूपात एक धाब जरूर आली आहे. मैदानाच्या आतमध्ये 14 षटक मार्क असताना गोलंदाज गौतम आला होता. यस या बॉलवरती मोठा फटका जरूर सजवला आहे. शतकाच्या उपस्थित होते परंतु मस्तक पे दस्तक बॉल चाललाय बाउंड्रीच्या पलीकडे. षटकार जरूर कुठेतरी या षटकारांना चौकार पाहायला भेटत नव्हते परंतु या बॉलवरती जरूर आलाय. षटकार आला मैदानाच्या आतमध्ये. या बॉलवरती स्कोर बोर्डला 31 धावा अंकित होत आहेत. 3 विकेट गमावले गेलेत. कळंपाडा टीमच्या माध्यमातून 31 धावा अंकित होत आहेत.
या बॉलवरती जरूर षटकार आलाय. गौतम कुठेतरी या चांगली गोलंदाजी करत होता परंतु घडतंय काय पुन्हाशी एकदा यास पुन्हाशी एकदा बेर काढून दिलाय षटकार. वरती धाबा देखील चांगल्या प्रकारे पाहायला भेटत आहेत. 4 षटक समाप्त झाले. 4 षटक समाप्तीनंतर 37 धाबा च्या स्कोर बोर्डवरती पाहायला मिळतात. पासूनचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. या षटकामध्ये हव्या तशा धाबा जरूर आल्या आहेत. अवांतर धाबा खर्च केले जात होते. त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. स्कोर बोर्डवरती 37 धाबा च्या कंप्लीट होत आहेत. 37 धाबा त्यानंतर 3 विकेट गमावले गेलेत. संघ तुमचा 12th मॅन इथे उपस्थित आहे. त्या अनुषंगाने जरूर त्याचा देखील लक्ष स्कोर बोर्डवरती आहे. त्या अनुषंगाने ते धाबा ज्या अंकित केले जात आहेत. जरूर यावरती जरा बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू आला होता आणि बघता बघता या बॉलवरती षटकार आलाय. चांगल्या प्रकारची धावसंख्या पाहायला भेटते. 2 षटक हाताळले गेले होते. असं वाटत होतं की धावसंख्या येणार नाहीयेत परंतु त्यानंतर या 2 षटकामध्ये पुढचा बॉल समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटत होता. गोलंदाज अर्जुनच्या मार्फत न बघता बघता डॉट बॉल आलाय. अधिकचे डॉट बॉल फेकावे लागतील या षटकामध्ये कारण की स्कोर बोर्डला धाबा देखील अंकित होत आहेत. 44 धाबा 3 विकेट गमावले गेले आहेत. षटकार आला होता त्या अनुषंगाने धाबा देखील आले आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती हाफ ट्रॅकर चेंडू सध्याच्या उपस्थित आहेत परंतु घडतंय काय मिस फील्ड आणि बॉल देखील चाललाय बाउंड्रीच्या पलीकडे. षटकार या बॉलवरती देखील षटकार आलाय. या अगदी पाहा राकेश भगत तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवली जाते. विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती या. राकेश भगत साहेब माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर मुख्य व्यासपीठावरती या. अर्जुन आलाय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी हाताळतोय परंतु घडतंय काय तर या षटकामध्ये हव्या तशा धावा येत आहेत. हाणामारीचा षटक हाणामारीच्या षटकामध्ये धावा येणे अत्यंत गरजेचं राहतील आणि जरूर धावा देखील हव्या तशा येत आहेत. स्कोर बोर्डवरती 50 वरती जाऊन पोहोचलेत. कळंपाडा क्रिकेट संघ बॅटिंग करत असताना फर्स्ट इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 30 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे परंतु घडतंय काय तर चांगल्या प्रकारची धावसंख्या येते. 50 कंप्लीट झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. कळंपाडा क्रिकेट संघ बॅटिंग करतोय. हव्या तशा धावा देखील येत आहेत. हो पुन्हा एकदा बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू पाहायला भेटत होता. विकेट किपर थोडीशी बीट होत असताना पाहायला भेटत आहेत. त्या बॉलवरती एक सिंगल कंप्लीट होती. दुसरी धावीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे परंतु या बॉलवरती याच विकेट गमावू लागते परंतु हरकत नाही. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं गेलंय. अगदी पाहत मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर एंटर झालाय. शिवा मैदानाच्या आतमध्ये
दाखल झालाय. पहिलाच बॉल होता अगदी पागद्र स्ट्रायकर एंडवरती मागच्या षटकामध्ये धावा येत होता तोच आपल्याला स्ट्रायकर एंडवरती पाहायला पडतो. परंतु या बॉलवरती देखील विकेट गमवावी लागते, हरकत नाही. चांगल्या प्रकारची धावसंख्या लगावली गेली. फर्स्ट इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. 30 बॉलमध्ये 52 धाबा बनवल्या गेल्या. 53 धाबेचा आव्हान जो इथे ठेवला गेलाय. जय मल्हार लवाडी क्रिकेट टीम पुढे अगदी चांगल्या प्रकारची कामगिरी जरूर करत होते. असं वाटत होतं की या मॅच मध्ये कुठेतरी एक वेगळं चित्र पाहायला भेटते की काय, कारण की धाबा देखील येत नव्हत्या. त्या अनुषंगाने चांगली गोलंदाजी पाहायला भेटत होती. परंतु त्यानंतर कुठेतरी 2 षटकामध्ये हव्या तशा धाबा ज्या जरूर आल्या त्या अनुषंगाने 52 धाबा ज्या अंकित झाल्या गेल्या. 53 धाबेचा लक्ष चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये टॉप ऑर्डरचे फलंदाज पाहायला भेटतील. परंतु त्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये थोडासा स्पीडअप ठेवा. राकेश भगत साहेब माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर मुख्य व्यासपीठावरती या. आयोजक तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. त्या अनुषंगाने तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जातात. यस विकी पारदी साहेब तुमची वाट बघतायत. चला या पुढील होणारा सामना माणगाव बनाम चिखलोली ठाकूरपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित व्हा. मिड इनिंगचा खेळ समाप्त झालाय. त्या अनुषंगाने इथे उपस्थित व्हा. टॉस केला जाईल. यस आणि पाहाल हे मॅच समाप्त झाल्यानंतर तुम्ही जर का उपस्थित नसाल तर 5-5 बॉलने तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. दोन्ही टीमला सूचना दिली जाते. परंतु या मॅचला जशी होईल सुरुवात कॉम्बॉक्समध्ये करूया बदलाव. कॉम्बॉक्समध्ये जोडले जातील माझे साथी समालोचक माझे परम मित्र प्रकाशजी बला सर. थँक्यू, धन्यवाद. Hello, check. Hello, check. Hello. लगेचच दाखल करत आहेत. चला बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे. आपण पाहाल जमल्लार लव्हाळी संघ या सामन्यामध्ये चेस करत असताना पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच देखील आपल्याला चर्चेमध्ये पाहायला मिळेल. एका साईडनं मानगाव शहापूर आणि दुसऱ्या बाजूनं चिखलोली ठाकूरपाडा या दोन टीमच्या माध्यमातून पुढचा सामना असेल. आजच्या लॉट्समध्ये आपण पाहू शकतात भरपूर चांगल्या टीम्स ज्या मात्र सहभागी आहेत आणि त्यामध्ये आपण सध्या तरी मैदानावरती दुसरा सामना पाहतोय. एका साईडने शहापूर तालुक्याचं क्रिकेट आपण बघाल सध्या तरी कळंबाडा संघ जो मात्र सध्या तरी या सामन्यामध्ये खेळतोय आणि त्यांच्या विरोधात आपण पाहू शकाल सध्याच्या घडीला जमल्लार लवाळी या दोन टीमच्या माध्यमातून ही जबरदस्त फाईट आहे. पारितोषिक देखील इथे लगावलं जात आहे. सिक्सर हॅट्रिक जर मैदानावरती नोंदवली फलंदाजी करत असताना जमल्लार लवाळी संघाच्या फलंदाजाने तर अगदी 500 रुपयाचं पारितोषिक जे मात्र इथून आपल्याला पाहायला मिळत आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. लक्ष देखील तितकंच बल्लाट आपल्याला बघायला मिळत आहे. अगदी आपण पाहू शकाल भल्या मोठ्या आव्हानाचा पाठला मैदानावरती केला जाईल इथून जमल्लार लवाळी संघाच्या माध्यमातून. चला वेळ घ्यायचा नाही आहे प्लीज मित्रांनो. अगदी आज अगोदरच आपण उशिरा सुरू राहिलो आहे मॅचेसच्या दिशेनं, त्यामुळे अगदी आज अधिकचा वेळ वाया घालवायचा नाही आहे. 53 धाब्याचं आव्हान मैदानावरती चेसिंग केलं जाईल.
तीच चेंडू आणि तीच चेंडूमध्ये 53 धाबा चेस होतील की डिफेन्स हे मात्र दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत. कळंपाडा विपक्षात जमलदार लभाळी या दोन टीमच्या माध्यमातून हे दुवंत युद्ध मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. उभा टेनिस बॉल क्रिकेटच्या परिपटलावरती जर पाहिलं गेलं तर हे दोन्ही संघ भरपूर चर्चेत आहेत आपापल्या विभागामध्ये. परंतु आज विभाग देखील वेगळा पाहायला मिळतोय, मैदान देखील वेगळं आहे आणि स्पर्धा देखील वेगळी पाहायला मिळते. त्यामुळे अगदी कोणाच्या नावाचा बोलबाला अधिकचा चर्चेत राहील हे आपण या मॅचच्या माध्यमातून ऐकणार आहोत. फर्स्ट इनिंगमध्ये जर पाहिलं तर फलंदाजी करत असताना कळंपाडा टीम सुरुवातीला डगमगला होता, परंतु पार्टनरशिप बनली. सुमितच्या बॅटमधून रन्स जबरदस्त मिळाल्या आणि सन्मानजनक दाफलक जे मात्र उभारलेलं आपण पाहताय. 53चं टार्गेट चेस केलं जाईल. पहिला बॉल, पहिला चेंडू मैदानावरती गोलंदाज पवन तिथे दाखल झालेला पाहायला मिळतोय. पहिला बॉल इथे आपण बघताय सरळ. हो, यावेळेस घडलंय काय, फलंदाजाने आता कॉलिंग केली नाहीये, अगदी लेग अंपायर पंचांना आणि जरूर आपण पाहताय दर्शवलं आता फिंगर अप गोज अप. फलंदाजी करत असताना बॅटर इट्स गॉन. फलंदाजी करणाऱ्या जमलदार लवाळी टीमला पहिला झटका. फलंदाज कदाचित थोडेसे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करत होते पॉपिन क्रीजवरती आणि त्याचमुळे आपण बघताय इथे बॅटर थोडासा अगदी जरूर ॲक्शन रिप्ले मध्ये आपण स्पष्टपणे पाहू शकाल जो DRS इथून घेतलेला आहे जमलदार लवाळी टीमने. स्पष्टपणे बॅटर बाद आहे, विकेट. मॅचमध्ये पहिला विकेट जो मात्र इथे जमलदार लवाळी टीमने गमावला. दबाव इथून जर पाहिलं तर आता बॅटिंग करणाऱ्या फलंदाजीवरती पडलेला पाहायला मिळेल. प्रत्येकी गोष्ट मैदानावरती खरं तर सारखीच नसते, कधी कधी वाईट वेळेला देखील तुम्हाला सामोरे जावं लागतं आणि मैदानावरती 53 धाबेचा पाठला करत असताना आपण बघाल विकेट गमावलेला आहे बॅटिंग करणाऱ्या अगदी या सामन्यामध्ये लवाळी टीमने. नवीन बॅटर मैदानावरती तिथे खेळपट्टीच्या आतमध्ये दाखल झाला. अर्जुन नासाकर यांच्यावरती महेश पाहायला मिळत आहेत. ऑन बॉलिंग ट्रॅकवरती आपण बघा राहून दी विकेटनं गोलंदाज पवन गोलंदाजी करतोय. हो, पुढे नेलाय समोर अगदी आपण पाहाल इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न फलंदाज अर्जुनचा होता, पण शारीरिक क्षेत्रामधून जी गती ट्रान्सफर केली आहे, नॅचरल अँगलचा कटर जो आपण पाहताय तो डेफिनेटली फलंदाजाला अगदी डॉमिनेट करत असताना आपण बघितला आहे. डॉट बॉल, एकही धाव धावफलकावरती नाही आहे. स्कोर बोर्डला जर पाहिलं गेलं तर इथून नर्वस दिसतोय चेसिंग करत असताना जमलदार लवाळी क्रिकेट संघ. या डाबामध्ये बॉलिंग जबरदस्त केली, जी सुरुवात अनिवार्य होती या मॅचमध्ये. कळंपाडा टीमला ती सुरुवात जरूर पवनच्या माध्यमातून मिळत असताना आपण बघाल. आणि पवनची चर्चा जर करायला गेलं तर डे फॉर्मॅटमध्ये असो भरपूर चर्चा या खेळाडूची राहिली आहे, परंतु याच हंगामामध्ये जर पाहिलं गेलं तर जयगाव डोंगरनाबी ट्रॉफीमध्ये मानतो की तिथे कळंपाडा संघ परास्त राहिला होता, परंतु इम्प्रेस केलं होतं या फलंदाजाने. वेगवान चेंडू पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा नो मोर कॉन्टॅक्ट आपल्याला पाहायला मिळेल. परफेक्टली अजून एक डॉट बॉल. गोलंदाज मैदानावरती पवनच्या माध्यमातून लेफ्टी अँगल जो मात्र आपण पाहताय आणि तिथून नॅचरल स्विंग जो मात्र राईट हँडर फलंदाजासाठी परफेक्टली लेग कटरमधून इंटर होतो आणि तिथे फलंदाजाला वारंवार हरकत बनलेली आपण बघताय या षटकामध्ये. गोलंदाज पवनच्या शपलोन करण्याचा प्रयत्न तिथे देखील आपण बघताय. तर मनस्थिती बदलली होती, फलंदाज कदाचित थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न या बॉलवरती करत असताना आपण पाहिलेत आणि तिथे देखील अनसक्सेस. डॉट बॉल. चर्चा आणि आपल्यावरती करत झालेल्या टीका पुन्हा एकदा पुसून टाकत असताना मैदानावरती कळंपाडा टीम आणि गोलंदाज पवन या षटकामध्ये आपल्याला अगदी पाहायला मिळतोय. स्कोर बोर्डला इथे एकही धाव नाही आहे. अक्सर खेळपट्टीवरती जर पाहिलं गेलं तर फलंदाजीला इथून डॉमिनेट केले जात आहे. वेळ घ्यायचा नाहीये प्लीज, विनंती असेल बॅटिंग करणारा टीम. पवन गोलंदाजी करतात. बॅट थोडीशी चेंज केली. अर्जुन स्ट्राकर एंडला आहेत.
शपोलोन करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा स्विंग केलाय. समोर फलंदाजाचा जर पाहायला गेलं तर अगदी कानापासून सिट्टी मारण्याचा प्रयत्न गोलंदाज पवनच्या माध्यमातून या चेंडूवरती आपण पाहिलाय. मिळाली जाते पहिली सिंगल बॅटिंग करत असताना जमलदार लवाळी टीमला. स्कोर बोर्डला आपण पाहताय लवाळी संघाच्या 1 विकेट 1 धाव या धावफलकावरती. चला नेक्स्ट मॅच विनंती असेल मानगाव विपक्ष चिखलोली ठाकूरपाडा या दोन टीमच्या माध्यमातून पुढची मॅच आपण पाहणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन्स पोचा लगेच आपण टॉस करून घेतोय. रात्रीकालीन क्रिकेटचा खेळ जो मात्र आपण पाहताय मैदानावरती सध्या पुढे ठेवलं यावेळेस खेचून आणि पेचून टाकलाय. लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे हौसला आणि इरादा या दोन्ही गोष्टी मैदानावरती फलंदाजा फलका वर्ध्यात सामन्यामध्ये आपण पाहताय शेवट पवनच्या विरोधात जर बघायला गेलं तर खूप चांगला राहिला बॅटिंग करणाऱ्या लवाळी संघासाठी. बॅट्समन महेशच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला आणि स्कोर बोर्डला लवाळी संघ आपण बघताय 5 या धावफलकावरती पोहोचलाय. 5 जबरदस्त होईल यात मात्र काही शंका नाही. गोलंदाजी करत असताना कळंपाडा संघ देखील तितकाच चर्चेचा संघ आहे. अपोजिट जमलदार लवाळी संघ देखील तितकाच अग्रजन्य ख्यातीच्या संघामधला संघ आहे आणि त्यामुळे अगदी बेस वर्सेस बेस असं युद्ध मैदानावरती आपण जरूर पाहतोय आणि जरूर ऑनलाईनच्या माध्यमातून कमेंट येत असताना पाहायला मिळेल. आमचे नावचापाडा गावातील खरतर आमचे दादा सन्माननीय संदीपदादा वेळे यांच्या माध्यमातून अगदी चिखलोली ठाकूरपाडा या टीमला खरतर शुभेच्छा येत असताना पाहायला मिळतील. जे की अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद शहापूर तालुक्याचे उपाध्यक्ष आहेत. जरूर दादा ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्या समवेत जॉईंट आहेत. मगाशीच खरतर दादांनी आम्हाला मेसेजही केला होता आणि आम्ही देखील वाट पाहत होतो की नेक्स्ट मॅच कधी सुरू होईल आणि जरूर हा शुभेच्छांच्या वर्षावर राहिला आहे आणि मैदानावरती आपण पाहता स्विच हिट नाही तर स्वीट हिट आहे. षटकार अक्षय रिप्ले मध्ये आपण बघू शकतायत अगदी पुढ्यात ठेवलेला चेंडू बरोबर बॅटिंग करत असताना बॅटचा स्विंग जो मात्र अगदी घुमवलेला पाहायला मिळाला फलंदाज अर्जुनने आणि तिथून षटकार. 11 धाबा धावफलकाला आपण पाहताय. सध्या जमलदार लवाळी संघ या मॅच मध्ये चेस करतोय अगदी 53 धाबेचा. मॅच जबरदस्त राहील. गोलंदाज मैदानावरती शिवा गोलंदाजी करत. शिवाच्या विरोधात दुसऱ्या षटकाच्या फलंदाजावरती आक्रमण जाहीर केलंय फलंदाज अर्जुनने. शपोलोन खेळण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटचं पुन्हा एकदा कनेक्शन बनलं नाहीये. यावेळेस मात्र अगदी लेगबाईच्या माध्यमातून एकेरी सिंगल जे इथून कन्वर्ट होतीये. मॅच जबरदस्त आहे. अगदी दोन्ही संघ मैदानावरती हाच विचार करतायत की आम्हाला जिंकायचं आहे. परंतु सध्या सामन्यामध्ये आपण बघाल कुठलंही क्षेत्र असो अगदी नेहमीच नाण्याला 2 बाजू असतात. एका बाजूला छापा आणि दुसऱ्या बाजूला काटा. त्याच प्रकारे क्रिकेटमध्ये असो तुमच्या आयुष्यामध्ये खरं तर नेहमीच 2 बाजू असतात. एक विजय आणि एक पराजय आणि त्यामुळे या सामन्यामध्ये आपण बघू शकता सध्या तरी ही जबरदस्त फाईट पाहायला मिळते आहे. शॉर्ट ऑफ लेन खेचून मारण्याचा प्रयत्न काही पे निघा काही पे निशाणा. चेंडू आता सरळ एक्सा कव्हर मध्ये निघून गेलाय. बॉलवरती क्षेत्ररक्षक पोहोचतायत. 2 धाबा मिळाल्या जातील. गोलंदाज शिवा गोलंदाजी करतोय. शिवाच्या विरोधात मैदानावरती जर पाहायला गेलं तर सध्या फलंदाजी करत असताना जमलदार लवाळी टीमला धाबा येत आहेत हे तितकंच महत्वाचं आहे. स्कोरबोर्डला 14 धाबा. मॅच मध्ये जर बघायला गेलं तर अगदी जरूर संघर्ष इथून झुंजाबातीचा केला जातोय. चेस करणार अगदी मल्हारी टीम अगदी जमलदार लवाळी टीमच्या माध्यमातून. परंतु शेवटपर्यंत यश मिळेल का हे पाहायचं आहे. वेगवान चेंडू आफेल तिथे आपण पाहता पंचांकडे दात बागण्याचा प्रयत्न संपूर्ण कळंपाडा संघ करत होता. आफेलमध्ये अबाधाचा उत्साह जरूर होता आणि जरूर क्रिकेटच्या नियमावलीचा जर इथून उल्लेख करायला गेलं तर आफील करणं हे तितकंच महत्त्वाचं असतं. कारण जोपर्यंत तुम्ही आफील करत नाहीयेत तोपर्यंत तिथे पंच देखील तुम्हाला सिग्नल देणार नाहीयेत. हे जरूर आपण अनेक वेळा पाहिलंय आणि मैदानामध्ये सध्या ती चर्चा सुरू होती. यावेळेस मात्र फलंदाज अगदी थोडेसे इथून थांबवून ठेवलेत गोलंदाज शिवाच्या माध्यमातून. परफेक्टली मेन अंपायर विष्णू सर इथे सांगतात की हा चेंडू सेफ झोनच्या आतमधून ट्रॅव्हलिंग करतोय. बट बॅटिंग करणाऱ्या टीमने इथून आता अंपायर डिसिजनला चॅलेंज केलंय. चेक केलं जाईल टेक्निकल रूममध्ये.
एकच रिव्ह्यू आहे आणि जरूर तो रिव्ह्यू जर तुमचा सक्सेस राहिला तर पुढे तुम्हाला DRS मिळणार आहे आणि अनसक्सेस राहिला तर मिळणार नाही आहे, हे लक्षात ठेवा बॅटिंग करणारा टीम. आणि जरूर तिसऱ्या पंचाचा निर्णय हा चेंडू सेफ झोनच्या आतमधून आहे, म्हणजेच फेल डिलिव्हरी, डॉट बॉल. स्कोरबोर्डला 14 धाबा. मैदानावरती महेश फलंदाजी करतोय, टॉप ऑर्डर मधून तो फलंदाजीसाठी दाखल झालाय. आक्रमण करण्याचा प्रयत्न, मिसामिक फटका बसतोय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनच्या अगदी सुमित तिथे बॉलवरती पोहोचा, दाबाची संधी क्लोज, डेफिनेटली क्लोज. मैदानावरती कॉलिंग केली नाहीये दोन्ही फलंदाजांनी एकमेकांना आणि त्याच्यानंतर आपण पाहताय मध्ये झालाय ऍक्सिडेंट, खेळ खलास. फलंदाज अर्जुन बाद. षटक मैदानावरती आपण बघाल संपलेलं पाहायला मिळतंय. ओव्हर नंबर 2चा खेळ इथे समाप्त झालेला आपण बघाल. दोन्ही स्कोरिंगच्या माध्यमातून परफेक्टली षटक संपलेलं आहे. पहिला षटकार लेगबायची सिंगल, त्याच्यानंतर आपण बघाल 2 धाबा, डॉट डॉट आणि एक सिंगल प्लस विकेट, अशा पद्धतीचं हे षटक जे मात्र फेकत असताना गोलंदाज शिवाला आपण पाहिलंय. 2 षटकांचा सामना केलाय मैदानामध्ये बॅटिंग करणाऱ्या अगदी जमलदार लवाळी टीमने, ज्यांनी स्कोर बोर्डला 15 केल्यात. इथून 18 बॉल्स 38 धाबेचं इक्वेशन जे मात्र बाकी आहे सध्या जिंकण्याकरिता या मॅचमध्ये आपण बघाल चेस करणाऱ्या अगदी लवाळी टीमला स्वप्न आजच सिद्ध करावी लागतील, कारण प्रत्येकी गोष्ट, प्रत्येकी क्षण आणि प्रत्येकी स्पर्धा ही तुमच्यासाठी खरं तर पुन्हा पुन्हा येत नसते. त्या स्पर्धेसाठी तुम्हाला साक्षात जर पाहायला गेलं तर वर्षाचे 365 दिवस, एक एक काळ, एक एक क्षण आणि एक एक सेकंद आणि एक एक मिनटं तुम्हाला अगदी भरपूर झिजावं लागतं. आणि त्यामुळे आज जर तुम्ही एखाद्या स्पर्धेमध्ये खेळत असाल तर आजच तुमचा बोलबाला होणं तितकंच गरजेचं आहे. आजच्या लॉट्समध्ये जर पाहायला गेलं तर भरपूर चांगल्या टीम्स ज्या सहभागी पाहायला मिळत आहेत. काही संघ शहापूरचे आहेत, काही संघ अगदी कर्जत तालुक्याचे पाहायला मिळत आहेत, काही संघ जर पाहिलं तर याच अंबरनाथ तालुक्यातील पाहायला मिळत आहेत. आणि जरूर आज भरपूर चांगली मजा जी मात्र या मैदानावरती आपल्याला जरूर सामने पाहायला येते. आणि बॉलिंग ट्रॅकवरती कळंपाटा टीमच्या माध्यमातून गोलंदाज सुजल दाखल झाले आहेत. सुजलचा पहिला बॉल पिक केलाय. क्षेत्ररक्षक बॉलवरती आहेत, पवन तिथे अगदी बॉलवरती पोहोचलेला पण पाहताय. वाटलं होतं पवनला की हा चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला, परंतु अगदी फुटवर्कच्या माध्यमातून हा चेंडू स्टॉपेबल होत असताना पण पाहताय मिळाली जाईल. या बॉलवरती सध्या अगदी 2 धाबा, 2 रन्स आल्यात स्कोरबोर्डला. 17 धाबेवरती बॅटिंग करत असताना विराजमान राहिल्या स्कोरबोर्डला जमलदार लवाळी संघ. चला शेवटचा कॉल असेल, मानगाव टीमचे कॅप्टन्स प्लीज पोहोचायचं. आपण टॉस करतोय. अपोजिट संघ देखील इथे उपस्थिती नोंदवून शिल्लक आहे. चिखलोली ठाकूरपाडा संघ आपल्याला पाहायला मिळेल अगेन्स्ट शॉट ऑफ लेंथ खेचून मारण्याचा प्रयत्न, मिड विकेट मध्ये फटका तिथे आपण बघताय. बॅटर खेळपट्टीवरती वैभवच्या बॅटमधून दाखल केलाय. मिळाली जाईल या बॉलवरती फक्त आणि फक्त एकच धाव. संघर्ष मैदानामध्ये अगदी इथून भरपूर दिसतोय चेस करणाऱ्या जमलदार लवाळी संघाच्या माध्यमातून. आणि जरूर संघर्ष ही तितकंच महत्त्वाची गोष्ट आहे, कारण जोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या खेळामध्ये खरं तर संघर्ष हे नाव येत नाही तोपर्यंत तुम्हालाही कळत नसतं की संघर्ष करणं हे किती कठीण असतं. आणि सध्या आपण पाहू शकताय या मॅचमध्ये अगदी कठोर रीतीचा संघर्ष जो मात्र इथून केला जातोय. तब्बल 53 धाबेचा पाठला करत असताना इथे आपण बघाल जमलदार लवाळी टीमच्या माध्यमातून 18 बनल्यात, 2 विकेट. गोलंदाज सुजल गोलंदाजी करतो, राऊंड दी विकेट. शॉट ऑफ लेंथ इथे देखील ताकदीने खेळण्याचा प्रयत्न. बरोबर आपण पाहताय फलंदाजाच्या बॉडीवरती चेंडू आकर्षित राहिलाय आणि इथून फक्त आणि फक्त मिळाली जाईल एकच धाव. लेगबाईच्या माध्यमातून ही सिंगल जी मात्र इथून मिळाली जाते. गोलंदाजी भरपूर प्रचलित करतायत. गोलंदाजी करत असताना कळंपाट टीमचे बॉलर्स
पण सध्या क्षेत्ररक्षक मैदानावरती हवा तसा प्रतिसाद जे मात्र इथे देत नाही आहेत. 19 धाबा दाफलकाल आहेत मैदानावरती. दबाव स्पष्टपणे मंडरत असताना आजूबाजूला या मॅचमध्ये आपण बघाल चेस करणाऱ्या जमल्लार लवाळी संघाच्या गोलंदाजाने हवी तशी चर्चा केली आहे, पण फलंदाज मैदानावरती हव्या तशा गरजेच्या धाबा घेत नाही आहेत. आक्रमण करायचं होतं इथे देखील आपण पाहू शकाल फलंदाजाच्या पुन्हा एकदा शरीरावरती चेंडू आकर्षित राहिला आहे आणि इथे देखील लेगबायचे एक जाव. सिंगल डबल्सनं अधिकचं इथून प्रेशर बनणार नाही आहे. बॉलिंग करत असताना अगदी कळंबाडा टीमच्या बॉलर्सवरती दबाव जर तुम्हाला अपोजिट टीमवरती तयार करायचं असेल तर मिनिमम 1 ते 2 धमाकेदार मोठे फटके मैदानावरती येणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. 20 बनतायत स्कोरबोर्डला लवाळी टीमच्या. शॉट ऑफ लेंथ महेश साखरेंडला टीमचा ट्रम्प कार्ड. मैदानामध्ये फलंदाजी करतो. लॉंगॉनला फटका अपुरा पाहायला मिळाला आहे. क्षेत्ररक्षक आहेत एका टप्प्यावरती खूप चांगली फिल्डिंग. चेंडू पकडलाय. फेकी लगेचच विकेट किपर एंडला केली आहे आणि तिथे पुन्हा एकदा अगदी मिळाला जातील 2 धाबा. सामना जबरदस्त आहे. मेहनत सोडली नाही आहे मैदानामध्ये आपण बघाल सध्या तरी या मॅचमध्ये जमल्लार लवाळी संघाने देखील, कारण त्यांनाही माहिती आहे अगदी लढलो तर जिंकलो आणि थांबलो तर संपलो. मॅच मात्र इथून जर पाहिलं गेलं तर अगदी भिडवली जातीय लवाळी टीमच्या माध्यमातून देखील. वाकुडपट्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये आपण बघताय. गोलंदाज सुजलच्या माध्यमातून येईल. डॉट बॉल षटक क्रमांक मैदानामध्ये 3ची सांगता होतीये. 3 षटकाच्या समाप्तीमध्ये स्कोरबोर्ड 2 विकेट 22. सामन्याचं इक्वेशन 12 बॉल 31. पुढचा मॅचचा आपण टॉस संपादित करून घेतोय चिखलोली ठाकूरपाडा, जिथे आपल्याला पाहायला मिळेल अपोजिट मानगाव या 2 टीमच्या माध्यमातून. मॅचमध्ये 12 बॉल्स 31चं समीकरण, म्हणजे इथे रिक्वायर्ड रन रेट जो आपण पाहताय 15.50ची धावगती जी मात्र इथून आता आवश्यक आहे जिंकण्यासाठी या मॅचमध्ये जय मल्हार लवाळी क्रिकेट टीमला. 12 चेंडू 31 धाबा. मॅचमध्ये विचारपूर्वक आपण बघू शकाल सामना कठीणच दिसतोय सध्या लवाळी टीमला, परंतु जर आज विजय संपादित करायचा असेल तर मग त्यातल्या त्यात सध्या तरी खेळपट्टीवरती फलंदाजी करत असताना एखादा तरी बॅटरला अगदी असंख्य गोष्टी मैदानावरती सत्यात उतरवणं गरजेचं आहे. 12 चेंडू 31ची गरज. स्ट्रायकर बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. तिथे खेळपट्टीमध्ये वैभव, नॉन स्ट्रायकरवरती आपण महेशला पाहतोय. ऑन बॉलिंग मार्कवरती कळंबाडा टीमच्या माध्यमातून पुन्हा एकदा दिनेश उर्फ दिनू दाखल झाला आहे. दिनेश ऑन बॉलिंग मार्कवरती इंटर होत आहेत. आज पुन्हा एकदा विश्वास दाखवलेला आहे गोलंदाजी करण्यासाठी अगदी दिनेश या गोलंदाजावरती. या हंगामामध्ये थोडासा जर पाहायला गेलं तर हा खेळाडू बॅटफॉर्ममध्ये आम्ही जरूर पाहिला आहे, परंतु आज चर्चा होणं गरजेचं आहे, कारण मोठा प्लॅटफॉर्म आणि मोठ्या प्लॅटफॉर्मवरती जर तुम्ही चांगलं क्रिकेट खेळत असाल तर तिथे तुमच्या नावाचा बोलबाला खूप होणार आहे. पुढे ठेवतात परफेक्ट इथून कनेक्शन बॅटच्या एंडिंग फ्लोमध्ये होत असताना आपण बघाल मिडविकेटचे फिल्डर आली आहेत. सिंगलच मेल. स्कोरबोर्डवरती 23. मॅचमध्ये 11 चेंडू. आता आपण पाहाल 30 धाब्याची गरज. सामना कठीणच पाहायला मिळतोय. स्ट्रायकर बॅटर मैदानावरती जर पाहायला गेलं तर इथून महेश पाहायला मिळत आहेत. एक मोठी उमेद आहे या मॅचमध्ये महेशकडनं देखील फलंदाजी करणाऱ्या अगदी चेस करणाऱ्या लवाडी टीमच्या डगआउटला शरीरापासून दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न. वाईड यॉर्करला इथून लीड केले गोलंदाज दिनू. या गोलंदाजाने मिळाली जाईल बॅटची आतली टॉपेज घेत असताना एक जाव. सिंगल डबल्सने इथे कदाचित रनचे सक्सेस होणार नाही. जर तुम्हाला मैदानावरती चेसिंग कन्फर्म करायचे असेल तर कन्फर्म मैदानावरती मोठे फटके येणं तितकाच गरजेचं आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय. पुढचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल मानगाव त्यांच्या विरोधात चिखलोली ठाकूरपाडा. अगदी चिखलोली ठाकूरपाडा टीमचे कॅप्टन्स आमचे सतीश सर इथे जॉईंट आहेत. विनंती असेल मानगाव टीम आपला कॅप्टन अगदी आपण पाठवून द्या. लगेचच आपण टॉस संपन्न करून घेतोय. मॅच जबरदस्त आहे. गोलंदाज दिनेश मैदानावरती गोलंदाजी करतात. गतिमंत गोलंदाजी जी सध्या तरी होत असताना आपण बघाल
24 धाबा स्कोर बोर्डला आहेत. 9 चेंडू 29 धाबेची गरज. मॅच अगदी फसत चाललाय चेस करणाऱ्या लवाडी टीमला. हकुटपट्ट्याचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहताय पडल्यानंतर एकचा बाउन्स खूप चांगला क्रिएटिव्ह राहतोय. गोलंदाज खेळपट्टीवरती तिथे दिनेश या गोलंदाजाला डॉट बॉल. स्ट्रायकर एडला मैदानामध्ये फलंदाज महेशला येणं तितकाच गरजेचं आहे, पण समोर विकेट किपरचा हा चाणक्षपणा आणि चतुराई जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. विकेट किपर देखील हेच सांगतोय की सहजासहजी स्ट्राईक घेऊन आम्ही देणार नाहीये तुम्हाला देखील. 24 धाबा स्कोर बोर्डला आहेत. 8 चेंडू 29 धाबेची गरज. मॅच इथून रफ अँड टफ बघायला मिळते सध्या. वाईड यॉर्कर समोरचा दिसेल अगदी कव्हरच्या दिशामध्ये. फटका पण चांगल्या आवाजामधून बघताय बॅटरच्या बॅटमधनं शतरक्षक आहेत या चेंडूवरती मिळायला जातील सध्या 2 धाबा. 2च रन्स मिळायला जात आहेत सध्या चेस करणाऱ्या जमलदार लवाडी टीमला. मॅच अगदी आपण पाहू शकाल भरपूर आता क्रुशल स्थितीची आहे. सामन्यामध्ये आपण बघाल चेस करणारा लवाडी संघ इथे खूप सारा बॅकफूटला दिसतोय. फ्रंटफूटवरती जर बघायला गेलं तर इथून आता सध्या या मॅचमध्ये कळंपाडा टीमला आपण पाहताय स्पष्टपणे मैदानावरती दिनेश गोलंदाजी करतो आणि वारंवार पवन तिथे दिनेशला करतर प्रोत्साहित करत असताना पाहायला मिळेल. आणि नेहमीच म्हटलं जातं एक मित्र करतर मैदानाच्या आतमध्ये असा असावा जो वारंवार करतर आपल्याला नक्कीच पाठिंबा देणारा असावा. आणि सध्या आपण बघताय पवनने भरपूर चांगला पाठिंबा अगदी दिनेशला दिला. दिनेश तू करू शकतोय हे पवन सांगतोय. समोर व्हाईट बॉलचा वापर गोलंदाज मैदानावरती दिनेशच्या माध्यमातून केला. स्कोर बोर्डला 27 धाबा. 7 चेंडू 26 धाबेची गरज. एखादं आक्रमण मैदानावरती येणं गरजेचं आहे चेस करणाऱ्या जमलदार लवाडी टीमच्या या धावफलकावरती. 7 बॉल 26 लॉफ्ट केलंय चेंडू हवेत. अगदी बॉल आणि बॅटचं कनेक्शन हवं तसं नाहीये. अधुरा शॉट अधुरी कहाणी आणि कहाणीमध्ये आता सिग्नल येतोय रेड. उलटी आउट फलंदाज बाद. रात्रीमध्ये आपण पाहू शकाल भरपूर चांगले सॉंग्स जे मात्र आपल्याला मंत्रमुक्त करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. आमचे DJ श्याम भाऊंच्या माध्यमातून खरंतर आज प्रेक्षकांना थोडंसं इथून बरोबर आनंद दिला जातोय. मॅच इथून थोडीशी कठीणच आपण बघाल. 7 चेंडू आणि 7 चेंडूमध्ये 26 धाबेची आवश्यकता जी मात्र इथे जिंकण्याकरिता आपण पाहू शकतात. या सामन्यामध्ये सध्याच्या घडीला अगदी या डाबामध्ये लवाडी टीमला सहा चेंडू 26 धाबेची गरज. मैदानामध्ये आपण पाहता स्ट्रायकर एंडला फलंदाज महेश पाहायला मिळतोय. अगदी 3 षटकार जर आले तर पारितोषिक जरूर पाहायला मिळत आहे. बट इथे मिनिमम जर पाहायला गेलं तर 4 मॅक्झिममची गरज इथे जमलदार लवाडी टीमला आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज जर्सी नंबर 09 मध्ये सुमित दाखल होतोय. सुमित गोलंदाजीसाठी दाखल झालेत. वेगवान चेंडू समोरच्या दिशेला फलंदाजाला मात्र इथून आता पुन्हा एकदा खेळपट्टीवरती हुबेहूब नाचवलं जात आहे. डॉट बॉल. 27 धाबा स्कोर बोर्डला. मैदानामध्ये आपण पाहताय सध्याच्या घडीला इथून आता मॅच पूर्णतः फसलेला आहे. हे मात्र अगदी डेफिनेटली आपण बघताय या डाबामध्ये सध्या तरी अगदी चेस करणाऱ्या लवाडी टीमला पुढे एकदा परफेक्टली अजून एक सेम टू सेम लेंथ गोलंदाज मैदानावरती आपण पाहू शकतायत. सुमित मात्र चांगली गोलंदाजी करतोय. चला मानगाव टीमचे कॅप्टन्स अंतिम कॉल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. प्लीज टॉससाठी पोहोचा. कदाचित खेळाडूला थोडीशी दुखापत ग्रस्त झाली आहे. जरूर आपण पाहू शकाल थोडीशी एजन्सी जी मात्र इथून येत असताना आपल्याला पाहायला मिळेल.
आणि जरूर पारितोषिक पाहायला मिळतं. मिनिमम 4 मॅक्झिमम जर आले तर अगदी 1000 रुपयाचं पारितोषिक जे दिलं जाईल. आमचे स्वराज दादा आणि संतोष दादा यांच्या माध्यमातून लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. महेश मिसामिंग सॉफ्ट डिसमिसलची दाट शक्यता. पकडला जाईल. संपला खेळ. कहाणीला आला अजून एक ट्विस्ट. मॅचमध्ये कळंपाडा टीमला विकेट मिळतोय आणि बॅटिंग करत असताना महेश बाद. चर्चेत आहे सध्या. समोरच्या दिशेला अगदी आपण पाहू शकाल फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक बॉलवरती आली आहेत. चेंडू पकडून फेकलाय. या बॉलवरती आपण बघाल फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. मॅचची मजबूत पकड जी मात्र आता कळंपाडा टीमने आकर्षित केलेली आपण पाहताय. पुढच्या मॅचचा आपण टॉस संपादित करतोय. एका साईडनं मानगाव टीम त्यांच्या विरोधात चिखलोली ठाकूरपाडा या दोन टीमच्या माध्यमातून मिळेल. जरूर मैदानावरती गोलंदाज सुमितच्या माध्यमातून अजून एक चांगला चेंडू येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अगदी सन्मान्य आदरणीय आमचे रविदादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय. मानाची आणि बबिनाची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. साईल 11 शेळंदवाडी त्याचबरोबर आई गावदेवी पिंपळेवाडी आयोजित हा खरं साईल प्रतिष्ठान व कृष्ण स्मृती चषक ही स्पर्धा जी मात्र आपल्याला पाहायला मिळतीये. सामना इथून बरोबर आपण बघाल जिंकलेला आहे. डिफेन्स करत असताना 53 रन्स 53 धाबा साई स्पोर्ट्स कळंपाडा टीमने. अभिनंदन राहील कळंपाडा संघ. अडलक आणि टफलक इथून आपण देतोय सध्याच्या घडीला अगदी जमल्लार लवाडी टीमला. पुढच्या मॅचचा आपण टॉस करून घेतोय. नेक्स्ट मॅच अगदी आपण पाहू शकाल मानगाव त्यांच्या विपक्षात अगदी चिखलोली ठाकूरपाडा या दोन टीमच्या दरम्यान. चला कॅमेरामॅन आपण थोडंसं फोकस करा. आपण टॉस करून घेतोय. अगदी आपण बघू शकाल आदरणीय रविदत्ता भोईर यांच्या शुभास आपण टॉस जो मात्र इथे संपन्न करून घेतोय. खरं तर चांदप गावातील आज भली मोठी व्यक्तिमत्व जी मात्र या मुख्य मंचावरती उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि सर्वच व्यक्तींचं आपण सहर्ष स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. चला अगदी लवाडी टीमचा अर्जुन ज्याच्या बॅटमधून स्विचित स्ट्रोक आपण पाहिला. चला अर्जुन आपल्यासाठी पारितोषिक आहे. आमचे संतोष दादा यांच्या माध्यमातून अगदी 200 रुपयाची रोख रक्कम हे पारितोषिक जे मात्र दिलं जाईल अर्जुनला. त्याचबरोबर नेक्स्ट मॅचचा टॉस देखील इथे आपण झालेला पाहिलाय. मानगाव विपक्षात चिखलोली ठाकूरपाडा टीम या दोन टीमच्या माध्यमातून आणखीन एक चांगली लढत आपल्या सर्वांच्या आज भेटीला येणार आहे. पारितोषिक देखील इथे दिले जातं आपण पाहू शकाल अर्जुनला. नाणेफेकी झालेली आपण पाहताय. चिखलोली ठाकूरपाडा टीमने टॉस जिंकलेला आहे. क्षेत्ररक्षणाचा निर्णय इथे घेतलेला आपण पाहाल. आणि बॅटिंग करत असताना मानगाव संघ असेल. या दरम्यान जर पाहिलं गेलं तर आमचे परम मित्र कुडशेत गावातील खरं तर प्रदीप यांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा ज्या मात्र इथे मानगाव टीमला येत आहेत. जरूर ऑनलाईनच्या माध्यमातून दादा देखील आपल्या समावेश जॉईन पाहायला मिळत आहेत.